सकाळी सकाळी अगं बाई ही इथे झोपलेत. कशाला सगळं असं पसरून ठेवायचं आणि प्रदर्शन करायचं ना मला कळत नाहीये. अहो अहो उठा. अहो इथे काय झोपलाय तुम्ही? उठा. काय हो कशाला उठू द्या लवकर झोपू दे ना. अहो ही आपली बेडरूम नाही आहे, ही स्टडी रूम आहे. स्टडी रूम इथे इथे अहो काय रात्री ते मी काम करून दमलो आणि मग झोप लागली. अहो दमतो माणूस. काम करत बसला होता, दमला होता इथपर्यंत ठीक आहे, पण असे हे एका रात्री तुमच्या डोक्यावर केस कुठून आले? अहो काय अवतार करून ठेवलाय तुमचा? तरी वेड्यासारखं बडबडू नका हो. हे बघा. कोण आहे हा? हे सगळं त्या श्रेयसचं काम. बेअक्कली. गोड दिसतोयस. तू काय करतेस इकडे? तू का आलीस इथे? तुला सांगितलंय ना मी कितीतरी वेळा या रूम मध्ये नको येऊस म्हणून. तू मुद्दामून येतेस का इथे मला त्रास द्यायला? तू जा आधी इकडनं. तू जा इकडनं. श्रेयस, अरे काल रात्री तुम्हाला म्हणालास की तू माझ्यावर रागवू नाही शकत, ते शक्य नाही. आणि आता नाही म्हणालो मी असं काय. तू आठव ना, तू मला कुशीत घेऊन झोपला होतास. आपण एकमेकांना मिठी मारून झोपलो होतो. तू मला सांगितलंस की तुझं माझ्यावर खूप 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 प्रेम आहे. तू आधीच्या श्रेयस सारखं वागत होतास. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. तुझ्यामुळे मी माझ्या मम्मांपासून लांब झालोय. मी कधीच विसरणार नाहीये. मला माहिती आहे श्रेयस, तू दारूच्या प्रभावाखाली होतास, पण अंदुक सुद्धा आठवण आहे तुला. तू खरं वागत होता श्रेयस. तुझं लई प्रेम आहे माझ्यावर, मला माहिती. अरे तू का थांबले अजून? जा बाहेर. वेळ पांघरून पेडगावला जातो आणि आम्हालाच मूर्ख बनवतो. अहो का त्रास करून घेता एवढा? थांबा मी बघते काय करायचं ते. त्रास का करून घेतोय? चेहऱ्याची तर वाट लावून घेतली आणि त्रास का करून घेताय?
काय करताय तुम्ही? मी ते पुसून देते म्हणजे आंघोळीला जाल. अहो माझ्या नावाने तो तुमचा मूर्ख भाचा गेलाय आंघोळ करून. हे सगळे त्याचेच उद्योग आहेत आणि तुम्ही माझा चेहरा काय पुसताय? जाऊन 4 चापट्या द्या त्याला. मुळूबाई कुठला? प्लीज असं बोलू नका. श्रेयसची मानसिक अवस्था ठीक नाहीये. आजारी येतो, लहान मुलांप्रमाणे वागतो. लहान मुलं तसंच वागतात ना. थांबा मी पुसून देते. गप्प बसा. लहान लहान कसला? अहो मुळात अंगात धमक असावी लागते. तुमच्या भावाने त्या यशोधरा समोर नांगी टाकली. मुलंही तशीच. शामळू. श्रेयसच्या अंगात तर जराही दम नाहीये. आला होता माझ्याकडे ऍडवाइस घ्यायला. नाही नाही मला हिरो व्हायचंय, तर तुमच्या बोलण्यातनं मी काहीतरी शिकतो. देवाकडे बघत बसतात ना, तसा बघत होता माझ्याकडे. बोलण्याच्या नादात मला कधी झोप लागली कळलंच नाही. आणि मग गेला हे असलं डिझाईन काढून. मूर्ख. अहो झालं त्याच्याकडून चुकून. का उगाच राग करताय? चुकून? चुकून कसलं चुकून? आणि त्याला म्हणावं एवढंच जर डिझाईन काढायची हौस असेल ना, तर काढ आपल्या बायकोच्या हातावर मेहंदी. पाचपोचच उरला नाही. आणि तुम्ही त्याला मोकळा सोडताच का? ए असले उद्योग करायला? हे बघा तुम्ही ना उगाच त्रास करून घेताय. श्रेयस आहे ना, त्याची मानसिक अवस्था थोडी वेगळी आहे. त्याचं डोकं थोडंसं वेगळं चालतं. त्याला ना गंमत वाटली असेल म्हणून त्यांनी केलं असेल तसं. उगाच कुणाला त्रास देणाऱ्यातला नाही होतो. अहो तुम्ही मलाच काय सांगताय? चूक त्याची आहे, त्याचे कान उपटा. आणि तुमचा उपदेश नकोय आम्हाला, समजलं? जाऊ का आता आंघोळीला? नाही नाही, हा असा चेहरा घेऊन सगळ्यांसमोर नाही जाऊ शकत. आमचंच हसं होईल. आता तुमच्या माहेरी आलोय ना आम्ही, तुमची तर आज्ञा आम्हाला घ्यावीच लागणार. जाऊ आंघोळीला जाऊ. हो. तू काय करतेस इकडे? तुला सांगितलंय ना मी कितीतरी वेळा रूम मध्ये नको येऊस म्हणून. तुझ्यामुळे मी माझ्या मम्मांपासून लांब झालोय. मी कधीच विसरणार नाहीये.